आणि आता आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडी अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। भंडाऱ्यातील जवाहर नगरच्या आयुध निर्माण कंपनीत स्फोटात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 8 लोकांना वाचवण्यात यश। जालना जिल्ह्यातील 12 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांनी नाकारलाय। निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून लाभ नाकारावा, महिला व बालविकास अधिकाऱ्यांचं आवाहन। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी जळगाव रेल्वे दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट, जळगावातील रुग्णालयात जात जखमींची केली विचारपूस। जळगावच्या 40 गावमध्ये नगरपालिकेची 2500 थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस, घरपट्टी पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई होणार, नगरपालिकेचा इशारा। भोकरदन नगर परिषदेने 180 गाळेधारकांना बजावल्या नोटीस, भाडे भरा अन्यथा गाळे रिकामे करा, नगर परिषदेचा कडक इशारा। 31 जानेवारीपर्यंत गाळे खाली करण्याचे आदेश। अमरावतीत बांगलादेशी रोहिंगे राहत असल्याचा पोलिसांना संशय, पोलिसांकडून विशिष्ट भागात शोध मोहीम, 100 नागरिकांची कसून चौकशी, 35 जणांची कागदपत्र संशयास्पद आढळल्याची सूत्रांची माहिती। गोंदिया जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे 4 महिन्यांपासून वेतन थकले, 400 मजुरांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ। रत्नागिरीत सापडलेल्या बांगलादेशी महिलेचा जन्मदाखला हा संशयास्पद, पोलिसांनी पडताळणी करून चिपळूण पंचायत समितीकडून अहवाल मागवला, दाखल्याची 2 दिवसात पडताळणी करण्याची पोलिसांची सूचना। वाशिम नगर परिषद कर वसुली मोहीम आतापर्यंत 9.75 कोटी रुपयांची वसुली, उर्वरित कर वसुलीसाठी प्रशासन आक्रमक। धाराशिवमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, बाधित शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा पाठिंबा। इचलकरंजी शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भुईटे यांच्याकडून कामगारांसाठी 2025ची 9 पैसे मजुरी वाढ जाहीर, सन 2013च्या करारानुसार 1 जानेवारी 2025 पासून सर्व यंत्रमागधारकांनी अंमलबजावणी करण्याचं आवाहन। पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचा छावा चित्रपटाला विरोध, छावा चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप, तर चित्रपटात दाखवलेल्या नृत्यावर आक्षेप। छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी इतिहासकार जाणकारांशी चर्चा करावी, संभाजी राजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना सल्ला, सिनेमा लिबर्टी योग्य वाटल्यास चित्रपटाला विरोध नसेल, संभाजी राजे छत्रपती यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवसांपासून रांगेत, खरेदी केंद्रावर मनुष्यबळ वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी, सोयाबीनचा रंग उडाल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांचा माल परत। हिंगोलीत येत्या 7 दिवसात 3000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीचं आव्हान असणार, 31 जानेवारीची डेडलाईन असताना अद्यापही 2741 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक। बुलढाण्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवसांपासून रांगेत, खरेदी केंद्रावर मनुष्यबळ वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी, सोयाबीनचा रंग उडाल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांचा माल परत। जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि धुक्याचा आंबा बागांना फटका, ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे आंब्याच्या मोहोराची गळती, आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत। गडचिरोली जिल्ह्यात कापसाच्या कमी दरामुळे शेतकरी चिंतेत, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। सोलापूरच्या करमाळ्यातील केममध्ये 3.5 एकरात ॲपल बोरातून 22 लाखांचं उत्पन्न, शेतकरी नागनाथ हरिदास तळेकर यांच्याकडून काश्मीरी सुंदर या जातीच्या ॲपल बोराची लागवड। नांदेड जिल्ह्यात तूर काढणीला सुरुवात, मात्र बाजारात तुरीच्या दरात घसरण, सध्या बाजारात तुरीला 6000 रुपये प्रति क्विंटलचा दर। नाशिकच्या येवल्यात बारदान उपलब्ध झाल्याने सोयाबीन खरेदी आता पूर्ववत, बारदान नसल्याने सोयाबीन खरेदी 15 दिवस बंद होती, सोयाबीन खरेदी सुरू झाल्याने सोयाबीन उत्पादकांना दिलासा। अकोला जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला, थंडीच्या बचावासाठी शेकोट्यांचा आधार। परभणीच्या जांभूळ बेटाचं सुशोभीकरण होणार, अधिकाऱ्यांकडून बेटाची पाहणी, पर्यावरण प्रेमींकडून निर्णयाचं स्वागत। जळगावच्या 40 गावात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, दरात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। पुण्याच्या मावळमध्ये गुलाब शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव न होण्यासाठी औषध फवारणी, बदलत्या हवामानामुळे फूल शेतीवर परिणाम। जळगावच्या 40 गाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरले, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली, तुरीची प्रति क्विंटल 7500 रुपयांनी विक्री सुरू, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण।
अहिल्यानगर जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीत घट 1,17,000 हेक्टर क्षेत्रात घट. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला. वाशिम जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट. ज्वारीच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा कल फळपीक आणि नगदी पिकांवर. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक वाढलेली आहे. कांद्याचे भाव 3,000 पर्यंत स्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक. नीरा खोऱ्यातील धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान. सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकांचं मोठं नुकसान. संत्री उत्पादकांसाठी 365 कोटींच्या अनुदानाला राज्य शासनाची मंजुरी. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या पुढाकाराने मदत मंजूर. जालना जिल्हा ढगाळ वातावरण आणि धुक्याचा आंबा बागांना फटका. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे आंब्याची मोहराची गळती. आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत. भंडारा जिल्ह्यातील 24 गाव उन्हाळ्यातही हिरवीगार होणार. उन्हाळी पिकांकरता 5,500 हेक्टर शेतीला 52 थडीचे पाणी मिळणार. आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश. जळगावच्या मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरात हवामान बदलामुळे रब्बी पीक धोक्यात. रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. पुण्याच्या मावळ तालुक्यात शेतकऱ्यांना घेतलं गावरान कांद्याचं पीक. गावरान कांद्याला बाजारात मोठी मागणी. चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान. साताऱ्याच्या कराडमधील कृष्णा साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या हस्ते विनायक भोसलेंनी पुरस्कार स्वीकारला. लातूर जिल्ह्यातील अजवालामध्ये सोयाबीनच्या गंजीला आग. 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक. शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाखांचं नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून. कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत. नाशिकमधील मनमाड एसटी बस स्थानक समस्यांविरोधात बसपा आक्रमक. समस्या सोडवण्यासाठी बहुजन समाज पार्टीचं धरणं आंदोलन. जोपर्यंत काम सुरू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. जळगावच्या 40 गावातील शासकीय पोलीस वसाहतीची दुरावस्था. तात्काळ शासकीय वसाहत निर्माण करून देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. वाळूचा टिपर पकडल्यानं प्रांताधिकाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांकडून 3 अटक. वाळू माफियांवर कारवाई करतच राहणार. प्रांताधिकाऱ्यांचा इशारा. अकोल्यातल्या जीएमडी मार्केटमधील एका गोदामातून अवैध सलाईनचा साठा जप्त. अन्न आणि औषध निर्माण प्रशासनाची कारवाई. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये नगरपालिकेच्या पथकाची प्लास्टिक वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई. लाखो रुपयांचं प्लास्टिक ताब्यात. पुण्यातील चाकण शिक्रापूर कंटेनर अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू. रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू तर मुलीच्या आईची प्रकृती चिंताजनक. रत्नागिरीच्या मिरकडवाडामधील अतिक्रमणावर मत्स्य विभाग कारवाई करण्यावर ठाम. अतिक्रमण 2 दिवसात काढण्याचेही आदेश. 319 जणांना अतिक्रमणाविरोधात मत्स्य विभागाची 8 दिवसांपूर्वी नोटीस. पुण्यात अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई. अतिक्रमण विरोधात पुणे पालिका पोलीस ॲक्शन मोडमध्ये. अमरावतीच्या मोर्शीत 19 वर्षीय युवकाची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून शोध सुरू. भंडारात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत 3 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 15 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांच्या कारवाईतही 6 ट्रक जप्त. वाशिमच्या कारंजा शहरात कामगार विभागाची मोठी कारवाई. कारंजातून 7 बालकामगारांची सुटका. 3 आस्थापनांवर कारवाई करत गुन्हे दाखल. नागपूरच्या जॉमटार स्टेडियमजवळ एलपीजी गॅसच्या टँकरचा अपघात. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाण्याच्या मलकापुरात 4 आरोपींकडून गुजरातच्या व्यापाऱ्याचं अपहरण. पोलिसांकडून गुजरातच्या व्यापाऱ्याची सुटका. 4 आरोपींना छत्रपती संभाजीनगरातून अटक. नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निदर्शनं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11 महिन्यांची कंत्राटी नियुक्ती देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निदर्शनं. पुण्याच्या राजगड तालुक्यातील मार्गास आणि दलित वस्तीतील युवकांचं रस्त्यासाठी आमरण उपोषण. रस्त्यांसाठी निधी मंजूर असूनही काम सुरू झालं नसल्याचा आरोप. परभणीच्या नवा मोंढा भागात भाजप पदाधिकाऱ्यांकडून मेघना बोर्डीकरांचा सत्कार. पालकमंत्रीपदी मेघना बोर्डीकरांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव. वर्ध्यात मोटरसायकलच्या वादातून भर रस्त्यात तरुणीला मारहाण. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मारहाण करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या आसनगावमधील बाजारात चोरीचं सत्र सुरू. चोरीसाठी लहान मुलांचा वापर होत असल्याची माहिती.
चोरी करणाऱ्या लहान मुलांना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान. रायगडमधील माथेरान घाटात कारला भीषण आग, संपूर्ण कार आगीत जळून खाक. पर्यटकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी नाही. चंद्रपूरच्या महाउष्णिक वीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर अस्वलाचा संचार. अस्वलाचा वावर पाहायला मिळालेला आहे. कोयना गेटवर वावरत असलेल्या अस्वलाच्या जोडीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पुण्यातील तोरणा किल्ला शनिवारपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. तोरणा किल्ला परिसरात बिबट्याच्या वावरामुळे किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. पुण्याच्या लोणावळ्यात लोणावळा केसरी 2025 बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. पुण्यातील यवतमधील भाविकांकडून तुळजाभवानी चरणी सोन्याचे 4 हार अर्पण. अंदाजे 21 लाख किमतीचे 27 तोळ्यांचे दागिने अर्पण. मंदिर संस्थानातर्फे शिवाजी आखाडे या भाविकाचा सत्कार. पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेमध्ये सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात 31,000 विद्यार्थ्यांचं समूह गायन. विद्यार्थ्यांसाठी जगवूया मुलांचा देशाभिमान या कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्याचे राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडकेंना साऊथ एशिया अथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक. विकास तिडके यांचं सर्वत्र कौतुक. बदलापुरातील गृहसंकुलात अचानक बसले हादरे. मायनिंग ब्लास्ट की भूकंपाचे सौम्य धक्के यावरून संभ्रम. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरात विवाहित महिलेवर अत्याचार. महिला काम करत असलेल्या कंपनीत धाड पडणार असं सांगून शटर बंद करत अत्याचार केल्याची घटना. जुलाम अन्सारी असं अत्याचार करणाऱ्या या आरोपीचं नाव. नागपुरात माटे चौक परिसरात गावगुंडाकडून नशेत पेट्रोल पंपावर लुटीचा प्रयत्न. गावगुंडाकडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही मारहाण. पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून गावगुंडाचा शोध सुरू. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-पॉस यंत्रणेचा वापर आणि केवायसीची प्रक्रिया अनिवार्य. शिधापत्रिकाधारकांनी केवायसीची प्रक्रिया करण्याचं वाशिम प्रशासनाचं आवाहन.